आपण पाहतो तर या ठिकाणी एजे हरळवाडी विरुद्ध ईसा 11 या दोन संघाच्या दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आहे जाहीरच्या माध्यमातून गोपाळ मालकांसाठी. पहिला चेंडू शॉटपीचा चेंडू पूल केलेला चेंडू पाहूया. मोठा फटका आहे नक्कीच या ठिकाणी. मात्र आपण पाहतो तर पहिल्याच चेंडूवरती पहिला झटका या ठिकाणी बाद होत आहेत गोपाळ मालक शेळगे आणि हा मोठा झटका या ठिकाणी हरळवाडी संघाला नक्कीच या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. जाहीरला सुद्धा या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आपल्याला यश मिळवताना आनंद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपण पाहतो तर मैदानात गेले ते अक्षय. नक्कीच अक्षय आपल्या संघासाठी काय करतात पाहायचं आपल्याला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत सज्ज होतात जाहीर. सामना करतील अक्षय खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. यावेळेला फटका मिड विकेटला. नक्कीच चेंडू साथ होतो सीमा पार. चौकार 4 धावा. धाव संख्येमध्ये आपण पाहतो तर बदल होताना. अक्षय फलंदाजीसाठी आलेले. वया चंडुती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी युनिक सुपर 8 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पुढला चेंडू जाहीर. इथे मात्र रिव्हर्सचा फटका आहे. सुंदर फटका आहे. अक्षयच्या बॅट मधून निघालेला आहे. पाहूया पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी येतोय. तो 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती 8 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच इथे मात्र ईसा 11 संघ जो आहे तो या ठिकाणी नक्कीच या संघर्ष करताना पाहायला मिळेल. कारण हरळवाडी संघाच्याकडे फलंदाजांची कच्चून खूप मोठी फळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. स्विंग के बादशाह जिमी एडनसन इनका यहाँ पे जिमी भाई का यहाँ पे स्वागत है. ओहो इथे पाहतात आपण आगळा वेगळा फटका. झाडू शॉट. नक्कीच या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी अयशस्वी ठरलेले आहेत. धाव संख्या मात्र स्थिर. निर्धाव चेंडू आहे. 8 धावा झालेल्या आहेत. एकडी बाद झालेला आहे. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. धावसंख्या हो सन्मान दिलेला चेंडूला. आपण पाहतो तो गुडलेनवरचा चेंडू होता. मिडस्टिकवर टाकलेला चेंडू होता. नक्कीच एक चांगला सन्मान या चेंडूला दिला गेलेला आहे. या चेंडूवरती आपण पाहिलं असेल चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूला षटकार चौकार लगावणं एका चांगल्या फलंदाजाची निशाणी. आणि नक्कीच ही निशाणी आपल्याला अक्षयच्या बॅट मधून आता पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वळणार होता मैदानात. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी जाहीर सज्ज आहेत बॉलिंग मार्चवर. इथे मात्र मोठा फटका येतो. पाहूया बुलेट मधून निघालेली गोळी आणि त्याच पद्धतीने इतकं उत्कृष्ट अचूक टप्पा. बाहुबली मधला टप्पा आणि गोलंदाजी मधला टप्पा या दोन्ही अतिशय महत्वाचं असतं आणि या ठिकाणी हा टप्पा झेललेला आहे. या संदीप पवार या खेळाडूने आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत या ठिकाणी झेल बाद केलेलं आहे या खेळाडूला आणि 2 गडी तंबूत पाठवण्यात यश मिळालेलं आहे या जाहीर या खेळाडूने म्हणजेच गोलंदाजाला. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल जहीरच्या माध्यमातून. या ठिकाणी नक्कीच नवीन फलंदाज मैदानात जातोय. आपण पाहतो तर प्रवीण राठोड हा खेळाडू नक्कीच क्रिकेटसाठी थोडंसं या ठिकाणी नक्कीच त्यांचं खूप मोठं योगदान असतं. टुर्नामेंटसाठी खूप मोठं योगदान असतं. इथे मात्र एक खेळाडू म्हणून आपण पाहायचंय मैदानात किती मोठे योगदान या ठिकाणी भविष्यात देतील. आपण पाहूया मैदानात जातात प्रवीण राठोड. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. अजूनही मैदानामध्ये
हरळवाडी संघ या ठिकाणी थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र हा संघर्ष किती वेळ चालणार आहे? ठीक भाई यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे पी आर साठी हॅट्रिक षटकार मारल्यास. ओहो, इथं फटका मारचा प्रयत्न आहे मात्र नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडू एक षटकाचा खेळ संपतोय. राजू भाऊ म्हणजेच या ठिकाणी दोन्ही फलंदाज जे आहेत त्या दोन्ही फलंदाजांना हॅट्रिक षटकारासाठी रफिक भाई यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. मात्र संघर्ष केला जातोय, धावांचा पाठलाग केला जातोय. धावसंख्या मात्र अशी फारशी काही मोठी उभी करता आली नाहीये कारण एक षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 9 धावा फक्त या ठिकाणी आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ हा संघ या ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र 6 षटकांचा खेळ आहे आणि या 6 षटकांमध्ये जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल नक्कीच ईसा 11 संघाकडच्या फलंदाजांची जर आपण थोडीशी या ठिकाणी फळी पाहिली तर नक्कीच त्यांना किमान 6 षटकांमध्ये 80 ते 90 धावांचं आव्हान या ठिकाणी देणं गरजेचं असणार आहे. इथे मात्र आपण पाहूया नक्कीच आता आपण पाहतो डावखुरा फलंदाज राजू जाधव मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या मुख्य टोकाला त्याची साथ देण्यासाठी प्रवीण राठोड आपण पाहतो दुसऱ्या टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीला आपण पाहतो तर जबाबदारीची दिलेली कप्तान फैसल पटेल एक अनुभवी गोलंदाज आहेत, एक अतिशय नामांकित गोलंदाज आहेत ज्याने क्रिकेट नुसतं खेळले नाहीयेत पाहिलं नाहीयेत तर क्रिकेट जगलेत असा खेळाडू. नक्कीच इथे मात्र मोठा फटका येण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहूया मात्र फटका काही एवढा मजेशीर नव्हता. नक्कीच एक धावेवरती रोखलं जाईल या ठिकाणी या फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती 10 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय हरळवाडी संघ जे हरळवाडी संघ इथे मात्र स्ट्रगल करतोय संघर्ष करतोय हा संघ हे मात्र निश्चित आहे. 2 गडी तंबूत परतलेले आहेत ही एक खूप मोठी या ठिकाणी नक्की शोकांतिक आहे कारण जे महत्वाचे गडी होते तंबूत परतलेले आहेत. इथे मात्र आता थोडस संघर्ष करावा लागेल. प्रवीण आणि राजू अजूनही मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे नक्कीच चेंडू मात्र या ठिकाणी पाहतो आपण डीप स्लिपला क्षेत्ररक्षण केलं जाईल. ओहो, इथे मात्र फर्निचर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि फर्निचर उद्ध्वस्त होत आहे म्हणजेच काय तर जेव्हा आपण आपल्या घराकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपलं घर उद्ध्वस्त होतं कारण प्रत्येक फलंदाजाचं घर जे असतं ते त्याची क्रीज असते आणि क्रीज मध्ये जर तुम्ही दुर्लक्षित झालात तर नक्कीच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि इथे मात्र आपण पाहतो तर नवीन फलंदाज मैदानात जातात ते आनंद जाधव उर्फ खली. नक्कीच या खेळाडूला खली का म्हटलं जातं हे मात्र आपल्याला नक्कीच त्याच्या खेळ पाहिल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळेल. बोल. या ठिकाणी जर खली या खेळाडूने जर का 50 धावा केल्या तर रफिक भाई यांच्याकडून त्याला 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. जर का खली याने जर 50 धावा अर्धशतक या मैदानात लगावलं आता या सामन्यामध्ये लगावलं तर त्याला या ठिकाणी रफिक कप्तान यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. इथे मात्र दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. ओहो, खलीच्या बॅटमधून स्ट्रेट शॉट निघालेला आहे. एक सुंदर झेल जबरदस्त झेल या ठिकाणी घेतलेला आहे. जमीन फिरलेला आहे मातीत लोळलेला आहे आणि या ठिकाणी हा जाऊन झपकलेला चेंडू आहे आणि हा मात्र या ठिकाणी सुंदर असा झेल पाहायला मिळाला. एक दर्जेदार झेल. नक्कीच जर मित्रांनो हा झेल आवडला असेल प्रेक्षकांना तर हा ठीक आहे इथे रिव्ह्यू घेतलेला आहे मात्र नक्कीच झेल आवडला असेल तर प्रेक्षकांमधून एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे त्या झेलसाठी. मात्र रिव्ह्यू नंतर मात्र आपला निर्णय करणार आहे की हा झेल आहे की नाही. पाहूया काय होतं ते.
थर्ड अंपायर. हा निर्णय आपण पाहतो थर्ड अंपायरकडे गेलेला आहे. नक्कीच थर्ड अंपायर या ठिकाणी नक्कीच पाहतायत हा झेल आहे की नाही. थर्ड अंपायर या ठिकाणी आपण पाहतो तर माचो सर या ठिकाणी काम पाहतायत. नक्कीच या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये आपल्याला याचा अंत निर्णय होत नाहीये. त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय या ठिकाणी मान्य करावा लागेल आपल्याला. ऑनफिल्ड अंपायर आपला जो काही निर्णय असेल तो या ठिकाणी दिलेला आहे आपण आणि सामन्याला सुरुवात करायची. चला सामन्याला सुरुवात करा पटकन. चला लवकर सुरुवात करायची, लवकर वेळ घालवायचा नाहीये. अंपायर चला, पंच चला, फिल्डिंग लावून घ्या पटकन, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामन्याला सुरुवात करायची, वेळ घालवायचा नाहीये. चला पंच काय करताय आपण. चला फायनल डिसिजन असेल, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची. चला सामन्याला लगेच सुरुवात करायची, वेळ घालवू नका. चला ऑनफिल्ड पंच. इथे मात्र आपण पाहतो तर नक्कीच एक चांगला फटका होता, तितकाच उत्कृष्ट असा झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. यस, हा चला क्षेत्ररक्षण लागलेलं आहे, सामन्याला सुरुवात होते. पुढला चेंडू पुन्हा एकदा फैसल बॉलिंग मार्चवर सज्ज झालेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. इथे मात्र आपण पाहतो तर नक्कीच पुढला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेले आहेत ते फैजल. सामना करतील आनंद जाधव म्हणजेच कली या ठिकाणी क्षेत्र फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. शॉर्टपिचचा चेंडू आहे, यावेळेला मोठा फटका येतोय आनंदच्या बॅट मधून डीप पॉइंटला. ओहो हो, एक सुंदरसा झेल होऊ शकला असता, मात्र या ठिकाणी झेल सुटतोय आणि त्या बदल्यात आपल्याला 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते, धावसंख्या 2 पुसते, 14 धावा. इथे मात्र पाहतो आपण नक्कीच एक सुंदर फटका होता, बॅकफुटवर आले, फुटवर्क केलं गेलं, थोडासा फटका चेंडूचा अंदाज घेतला आणि आपण पाहतो तर कव्हरच्या दिशेने फटका लगावला होता. मात्र इथे एक चांगला झेल सुद्धा होऊ शकला असता, थोडासा संयम तुटला, वेळेचं नियोजन चुकलं आणि झेल थेट कन्वर्ट झाला तो 4 धावांमध्ये. या 4 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या 2 पुसते, 14 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे, पुन्हा एकदा पुल केलेला चेंडू आहे, खरंच्या बॅटमधून हा झालेला वार, पण त्याचा इशारा जातो तो षटकार. या 6 धावांनी धावसंख्या 2 पोहोचते 20. चला फिल्डर बाउंड्रीवरचा तरी बॉल आणायचा पटकन, तुला बॉल आणायचा आहे, विनंती आपल्याला, चेंडू पटकन आणायचा आहे, बॉल आणायचा. पब्लिक आपण सहकार्य करायचंय. नक्कीच या मैदानामध्ये आज आपण पाहतो एक प्रेक्षक वर्ग सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी युनिक सुपर 8 मध्ये सहर्ष हार्दिक 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 स्वागत. ऑनलाईन आपण पाहतो युट्यूबवर सुद्धा अनेक प्रेक्षक मंडळी आहेत, आपला सामना पाहतायत.
युट्यूबवरच्या सर्व ऑनलाईन प्रेक्षक मंडळींना सुद्धा या ठिकाणी आपलं हार्दिक 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 स्वागत. आपण आपल्या घरातून आपल्या कार्यालयातून आपण ज्या ठिकाणी आता उपस्थित आहात तिथून सुद्धा आमचा सामना म्हणजे चालू असलेला सामना युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन पाहताय. त्यामुळे आम्ही नक्कीच आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. असंच प्रेम आमच्यावरती ऑनलाईन ऑफलाईन आपलं राहू द्या. पुन्हा एकदा बोलतात मैदानात ते मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका मला प्रयत्न यावेळेला फटका फसतो. चेंडू खाली पाहूया, गोलंदाज होता पाहूया. ओहो यस, इथे मात्र थोडासा आनंद व्यक्त होतोय. नक्कीच मगाचा झेल सुटला होता, त्यानंतर षटकार लगावला होता. गोलंदाज थोडेसे या ठिकाणी अग्रेसिव्ह झालेले आहेत, आक्रमक झालेले आहेत आणि हा झेल घेतल्यानंतर तो आनंद जो आहे तो आपण चेंडूच्या माध्यमातून व्यक्त करताना पाहिला असेल. 20 धावांवरती 4 गडी बाद, 2 षटकाचा खेळ संपतोय. इथे मात्र आता 4 षटकांचा खेळ बाकी आहे. थोडस या ठिकाणी नक्कीच हे जे आळवाडी संघाला थोडस या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. इथे मात्र पाहतो ईसा 11 थोडेसे हावी होताना पाहायला मिळत आहेत हळवाडी संघावरती. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, वेळ घालवायचा नाहीये. चला लवकर कप्तान, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या, वेळ घालवू नका. चला लवकर पटापट. चला विनंती आपल्याला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. इथे मात्र आपण पाहतो 4 गडी बाद झालेले आहेत, 20 धावा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ झालेला आहे, 4 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाज फैजल आतापर्यंत आपण पाहतो गोलंदाजी करत होते, आता मात्र नवीन गोलंदाज आमंत्रित केले गेलेले आहेत. संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक वसीम सौदागरच्या माध्यमातून टाकलं जाईल, ज्याने गेल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या संघाला विजयासाठी ज्या प्रकारची अपेक्षित गोलंदाजी होती तीच गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी वसीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र वसीम पाहतो तर संघासाठी 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत आणि त्यांचा सामना करतील आपण पाहतो तर राजू जाधव जे सलामीचे फलंदाज आहेत, ज्यांनी अजून संघर्ष चालू ठेवलेला आहे. आतापर्यंत एकच चेंडू सामना केला, 1 धाव त्यांच्या खात्यावरती जमा आहे. अजून सुरुवात त्यांची साथ देण्यासाठी सुभाष केदार मैदानामध्ये नवीन फलंदाज गेलेले आहेत. राईट मोरचा विकेटचा मारा, वसीमच्या माध्यमातून गोलंदाजी सज्ज. पुढला चेंडू घेऊन सामना करतील राजू जाधव. शॉर्ट पिचचा चेंडू आहे, नक्कीच यावेळेला थोडासा खेळून काढला चेंडू पॉईंटच्या दिशेने छोटी धाव घेतली जाते. ओ हो, इथे मात्र निशाणा पक्का आणि इथे मात्र मिळतोय मोठा धक्का आणि हा 5वा गडी बाद. तंबूत परततायत सुभाष केदार. इथे मात्र हरळवाडी संघाचे अर्धा संघ गारद झालेला आहे. ईसा 11 संघ या ठिकाणी आनंद व्यक्त करतोय. ईसा 11 संघ चला पटकन सामना चालू करायचा आपल्याला. फिल्डिंग वाढवा पटकन, चला अजिबात ग्रुप मीटिंग घेऊ नका. अमोल सोंडगे, चला पटकन ग्रुप मीटिंग घ्यायची नाहीये, सामना लवकर सुरू करायचा आहे. नवीन फलंदाज अमोल सोंडगे मैदानात जाताना. अभी इथे मात्र आपण पाहतो तर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 21. 5 गडी बाद 21 धावा, 3रं षटक प्रगती पथावरती आहे. नक्कीच आता मात्र निर्धाव चेंडू आहे, नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वसीमच्या माध्यमातून. अमोल सोंडगे नवीन फलंदाज. खेळपट्टी दुसऱ्या टोकाला राजू जाधव अजून आधुनिक खेंड लढवताना पाहायला मिळतात खेळपट्टीवरती.
ओहो, राजा बॅटमधून फटका निघालेला पाहूया. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि हा ओहो, 6वा धक्का, इरादा पक्का. आणि हा जातोय 6वा खेळाडू मैदानातून तंबूमध्ये. इथे मात्र पाहूया नक्कीच बाद होऊन तंबूत परतलेले आहेत. आता मात्र अमोल सोंडगे आपल्याला पाहायला मिळतं मैदानात त्याची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात जातोय. निर्मल पवार असेल तर बॅट वर करायचे. ओके, डन. निर्मल पवार मैदानात जात आहेत, नवीन फलंदाज. इथे मात्र आपण पाहतो तर चलता फिरता कम्प्युटर ज्याला म्हणतात राधे मोहसिन इथे मात्र पंच म्हणून काम पाहतायत ते मोहसिन सिन्हा आणि त्याच्यासोबत मजर मंगोली या ठिकाणी दोन्ही पंच मैदानात आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहेत. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज वसीम. शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या दिशेने मोठा फटका, सुंदर फटका, दर्जेदार फटका. पाहूया पंचांचा इशारा. इथे मात्र 4 धावा. या 4 धावांनी धाबसंख्या मुसंडी मारते. धाबसंख्या 2 पुसते, 6 गडी बाद 25 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. इथे मात्र पाहतो 25 धावा होताना पाहायला मिळतात. तर तिसरं षटक प्रगती पथावरती वसीम सौदागर या ठिकाणी आपण पाहतो तर गोलंदाजी करतायत. गोलंदाज मारा करतील. राईट मोरचा विकेटचा मारा. पुढला चेंडू. ओहो, यावेळेला आपण पाहतो तर जमिनीला कापत आग लावत चेंडू चाललेला आहे. इथे मात्र कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जाईल. दरम्यान 2 धावा या ठिकाणी नक्कीच घेतल्या जाईल. 2 धावांनी धावसंख्येमध्ये थोडंसं आपण पाहतो धावफलक हलता ठेवला जातोय. बदल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. 3 षटकांचा खेळ संपलेला. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे. नक्कीच या 3 षटकांमध्ये 27 धावा झाल्यात. मात्र 6 गडी बाद झालेले आहेत. इथे अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी हरळवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिलं असेल. गेल्या 3 षटकामध्ये 6 गडी बाद करून तंबूत परतवलेले आहेत. त्याचाच अर्थ गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्णपणे हावी झालेले आहेत संघ ईसा 11 संघ हरळवाडी संघावरती. यावेळेला मात्र आपण पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजीचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा जहीद या ठिकाणी गोलंदाजीला आलेला आहे. नक्कीच पुढला चेंडू घेऊन जहीद सामना करतील. अमोल या ठिकाणी आपण पाहतो बाद होतात. 7वा धक्का, इरादा पक्का. हे जे हरळवाडी संघाचे 7 गडी तंबूत परतवले आहेत आणि ईसा 11 संघ मात्र या ठिकाणी आपण पाहतो तर पूर्णपणे हावी होताना पाहायला मिळतं. चला बॅटर पाठवा पटकन. बॅटर पाठवायचे लवकर. इथे मात्र आपण पाहतो तर धावसंख्या 27 आहे. 7 गडी बाद. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. शॉर्ट पिचचा चेंडू, मोठा फटका मारायचा विचार, मात्र चेंडू दुसरी मारलेली आहे. मोठा फटका मारायचा विचार होता, मात्र या ठिकाणी चेंडूचा बॅटचा संपर्क होत नाहीये. सईद मात्र या ठिकाणी खूप चांगली गोलंदाजी करतात. अचूक टप्प्यावरती मारा करतात. वेग आणि गतीवरती नियंत्रण आहे. नक्कीच फलंदाजाला जखडून ठेवण्यात, बांधून ठेवण्यात त्याला यश मिळताना पाहायला मिळतंय. इथे मात्र
नवीन फलंदाज मैदानात गेलेले आहेत. चौथं षटक प्रगती पथावरती मात्र धावसंख्या जी आहे ती मात्र इतकी साजेशी अशी नाहीये. धावसंख्या फार मोठी सजवता आली नाहीये. रोखलेली आहे 27 धावा 7 गडी बाद. याचे हरळवाडी संघ. शॉर्ट पिचचा चेंडू आहे. यावेळेला चेंडूने उसळी मारलेली आहे. शॉर्ट पिच वरून जेव्हा चेंडू निसटतोय ना तेव्हा तो नक्की उसळी मारतोय म्हणजे बाउन्स केला जातोय. आणि गोलंदाजीमध्ये गोलंदाजाला एक 4 ते 5 प्रकार चेंडू टाकण्यात येतात. त्यामध्ये आपण पाहतो शॉर्ट लेंथ असतं, गुड लेंथ असतं, त्याचबरोबर यॉर्क लेंथ आहे, फुल टॉस आहे आणि अलीकडे आपण पाहतो लोअर फुल टॉस सुद्धा गोलंदाजी केली जाते. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फलंदाजाला पाहिलं होतं पुढे येताना आणि फलंदाजाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा जितका फलंदाज पुढे होत होता तितकाच शॉर्ट पिचचा चेंडू टाकला गेला आणि फलंदाजाला फटका मारण्यासाठी अवघड केलं गेलं. आणि जेव्हा फटका लगावला तो पाहिला असेल आपण लॉंग ऑफला संदीप पवार याच्या हातामध्ये तो झेल टिपला गेला आणि हा इरादा पक्का, देव धक्का आणि 8वा धक्का हरळवाडी संघाला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. आज या ठिकाणी मैदानावर पाहत होतं नवीन फलंदाज जायला पाहायला मिळतोय विजय गारेकर. नक्कीच 8 गडी बाद झालेले आहेत. तर 4थं षटक अजूनही प्रगती पथावरती आहे. संघर्ष करतोय संघ हरळवाडी संघ या ठिकाणी आणि हा संघर्ष पाहूया इथे कितपत पुढे जातोय. हो यावेळेला आपण पाहतो तर सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रोखलं गेलेलं आहे फलंदाजांना. नक्कीच एक दबाव आहे हरळवाडी संघाच्या फलंदाजावरती दबाव आहे कारण आतापर्यंत 8 गडी तंबूत परतलेले आहेत. 4थं षटक प्रगती पथावरती अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा दबाव अजूनही कायम ठेवला जाईल. नक्कीच 27 धावा म्हटल्यानंतर थोडस एक खूप छोटी धावसंख्या आहे परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. नक्कीच क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या धावेपर्यंत संघर्ष हा करावा लागत असतो. शॉर्टपिचचा चेंडू आहे. नक्कीच यावेळेला चेंडू समजला नाहीये. पंच पाहूया काय होतं इथे. मात्र मला वाटतं 22 स्वरूपात 1 धाव मिळेल आणि पंचांनी सुद्धा हात 2 समांतर केलेले आहेत त्यामुळे एका अवांतर धावेची भर होईल. 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 29 धावा. छान 29 धावा होताना पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. सहित तो निर्मल. ओहो यावेळेला बॅट छेडायला लागते. लेटकट खेळला गेलेला आहे. ओहो इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत 2 धावा निश्चित मिळतील. 3री धाव घेण्यासाठी प्रयत्न केला जातो मात्र इथे पंचांचा इशारा येईल. 4 धावा. या 4 धावांनी मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. 8 गडी बाद 33 धावा. 4 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही संघर्ष कायम आहे. निर्मलच्या बॅट मधून हा फटका निघाला होता. नक्कीच एक चांगला फटका मारण्यात यशस्वी झालेला निर्मल. इथे मात्र 33 धावांवरती आता पाहतो जे हरळवाडी संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहूया पुन्हा एकदा फलंदाजीला निर्मल पवार खेळपट्टीच्या मुख्य टोकाला. जहीद पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतात. 5वं षटक आणि जहीदचं मात्र माफ करा जहीद नाहीये. शॉर्ट पिच चेंडूवर रिव्हर्सचा फटका खेळलेला आहे. इथे मात्र नो मॅन झोन मध्ये चेंडू जातोय सीमा पार. बॅटने केला वार. चेंडू जातोय चौकार. या 4 धावांनी धाव संख्या मात्र या ठिकाणी मुसंडी मारताना पाहायला मिळते. चेंडू मागायचा आहे. चला पटकन प्लेअर बॉल आणायचा पटकन जाऊन आपण स्वतः. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा. चला पब्लिक
पब्लिककडे मागा, चेंडू नसेल तर आपण स्वतः जाऊन आणायचा आहे, पण आणायचा चेंडू. यानंतर होणारा सामना जो आहे, इथे मात्र आपण पाहतो तर नक्कीच फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. ओ हो हो हो, इथे थोडीशी जरी चूक झाली, नजरअटी दुर्घटना घटी. नक्कीच 2 धावा मिळतील आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 39. इथे मात्र 5वं षटक प्रगती पथावरती आहे. नक्कीच 39 धावा झालेल्या आहेत. अजहर शेख पंजाब तालीम के यहाँ पे मैच का आनंद लुटते हुए, कल उन्हें भी यहाँ पे मैच में खेलना है. देखेंगे क्या यहाँ पे जलवे दिखाते हैं अपनी टीम की तरफ से. ओहो, इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच फटका हुकतोय. पंचांचा इशारा. वाईट चेंडू, एक आवंत धावेची धावसंख्या जाऊन पुसते 40 धावा. आणि खूप मोठे पॅकर म्हणून त्यांची एक ओळख आहे इथे. पाहूया आपल्या संघासाठी उद्या काय या ठिकाणी करून दाखवतील. चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. ओहो हो, एक आकाशाला भिडणारा असा हवेला चिरत जाणारा फटका आहे. नक्कीच पंचांचा इशारा 6 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 46. इथे मात्र आपण पाहतो तर सुंदर फटका होता विजयच्या बॅट मधून निघालेला. नक्कीच आपल्या संघाला एक थोडासा उसासा मिळेल. एक थोडीशी थंड हवेची झुळूक लागल्याचा एक अनुभव या ठिकाणी मिळेल या षटकारामुळे. पुन्हा एकदा मोठा फटका मला यावेळेला फटका फसतोय. कमबॅक वासिम पासून कमबॅक पाहायला मिळतं आपल्याला. इथे मात्र धावसंख्या स्थिर 46 धावा. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. विजय गाडेकर आणि निर्मल पवार 2 फलंदाज मैदानात खेळत आहेत. ओची हरवाडी संघाकडून. वासिम पुढला चेंडू घेऊन सामना करतील विजय. पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न. नक्कीच वसीमला लक्षात आलं होतं. फलंदाजापासून चेंडू लांब ठेवला होता. फलंदाजाला तो खेळता आला नाही. या दरम्यान मात्र कोणती धाव नाहीये. रिव्ह्यू मागितलेला आहे. वाईड चेंडूचा कदाचित या ठिकाणी रिव्ह्यू मागितलेला आहे. पाहूया रिव्ह्यू काय दिला जाईल. थर्ड अंपायरकडे हा निर्णय जातोय. थर्ड अंपायर हा रिव्ह्यू पाहतील आणि नक्कीच आपला निर्णय कळवतील. दरम्यान आज चालू असलेला टुर्नामेंट जे आहे या ठिकाणी मी आपल्याला नमूद करू इच्छितो की मंद्रुप भागातील आपल्या सर्वांचे लाडके मित्र, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक, क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंना संधी दिलेले, अनेक सामन्यात विजयश्री खेचून आणलेले असे मंद्रुपचे मुन्नाभाई शेख यांचं आपल्यात आज ते आज हयात नाहीयेत आणि नक्कीच ही फेअर डिलिव्हरी आहे असा निर्णय आलेला थर्ड अंपायरचा. आणि जे हयात नाहीयेत त्यांच्या आठवणी करता त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज वसीम विजयासाठी. ओहो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच हा रिव्हर्स फटका जे आहे काही ठिकाणी कोल्हापूर भागामध्ये या रिव्हर्स फटक्याला चायना शॉट असं म्हटलं जातं. परंतु हा जो शोध लागला रिव्हर्स फटक्याचा तो अँडी फ्लॉवर झिम्बाब्वे संघाकडून आणि त्यानंतर न्यूझीलंड त्याचबरोबर इंग्लंड या संघातून असे फटके आपल्याला बऱ्याच वेळा खेळताना पाहायला मिळतात. इथे मात्र आता आपण पाहिलं असेल विजयच्या बॅटमधून रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता मात्र अयशस्वी ठरलेला आहे. नक्कीच 5 षटकांचा खेळ संपतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा. 6वं षटक प्रगती पथावरती. पाहूया काय होतं ते.
पुढे येऊन फटका मारलेला आपण पाहतो तर नक्कीच शॉट एक्स्ट्रा कवर होती. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो आणि जेलबाद. इथे मात्र 9वा झटका मिळेल. आणि आजचा डेब्यू आहे नक्कीच या खेळाडूचा. या खेळाडूला पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करीन की ज्याने क्रिकेटसाठी बरेच वर्ष योगदान दिलेलं आहे आणि अनेक ठिकाणी आपण पाहतो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामने विजयश्री खेचून आपल्या सोलापूरचं नाव एक खूप मोठ्या स्तरावरती नेऊन ठेवलेलं आहे. असा खेळाडू संतोष नलावडे यांचे चिरंजीव पृथ्वीराज नलावडे म्हणजे यांचा डेब्यू आहे. पहिल्यांदा ते या ठिकाणी सामना खेळणार आहेत आणि युनिक सुपर एटच्या माध्यमातून त्यांनाही संधी दिली जाते. पाहूया पृथ्वीराज नलावडे संतोष नलावडे यांचे चिरंजीव मैदानात फलंदाजी करताना. ओहो यावेळेला पहिला फटका लगावलेला आहे. हा पहिली धाव त्यांची या टुर्नामेंटमध्ये या आपल्या डेब्यू मधनं. एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल मात्र धाबत संख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते. यावेळेला फटका पाहूया नक्कीच सुंदर फटका आहे मात्र या दरम्यान एक धाव निश्चित मिळेल. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते. ओ हो 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 2 धावा निश्चित मिळालेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो त्या ठिकाणी नक्कीच. ओहो यावेळेला आपण पाहतो तो सुंदर फटका बॅट मधून निघालेला आहे आणि इथे मात्र नक्कीच क्षेत्ररक्षण होते. एक धाव निश्चित मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 गडी बाद 51 धावा. आता मात्र या ठिकाणी एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतो थर्ड अंपायरकडे डिसिजन गेलेला आहे आणि या ठिकाणी थर्ड अंपायरचा निर्णय आलेला नो बॉल आहे आत्ताचा. भीमर चेंडू आहे आणि थर्ड अंपायर म्हणून काम पाहतात ते माचो सर. इथं फ्री हिटची संधी आहे. 50 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. पृथ्वीराज ओहो यावेळेला बॅट चिकडा लागते. चेंडू मात्र जातो या ठिकाणी पाहूया मला वाटतं थर्डमॅनच्या दिशेने. नक्कीच शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचते ती 53 धावा. आता मात्र एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातला. नवीन आणि या ठिकाणी नवीन चेंडू
इथे मात्र मोठा फटका आपण पाहतो तर नक्कीच जमिनीला चिरत हवेला चिरत या ठिकाणी चेंडू येतोय मिड विकेटला. या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते मात्र बाद होत आहेत 3 धावांनी. मात्र या ठिकाणी नक्कीच 2 धावा निश्चित केल्या जातील. 55 धावा धावसंख्या जाऊन पोहोचते 55. 56 धावांचं आव्हान या ठिकाणी ईसा 11 संघाला. तुला बॅटर पाठवायचे पटकन. ईसा 11 संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवा. चला ईसा 11 संघ चला लवकर बॅटर पाठवा. हॅलो अरे बॅटर पाठवा लवकर. चला फिल्डिंग लावून घ्या पटकन. एजे हरळवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या पटकन. इथे मात्र आपण पाहतो तर नक्कीच युट्यूब स्टुडिओ स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो या ठिकाणी अमोघ सर आणि यांच्या माध्यमातून स्टुडिओ स्पोर्ट्स चॅनल या ठिकाणी लाईव्ह सामने आपल्याला दाखवले जात आहेत. धावसंख्या जी आहे ती फक्त 56 धाव आहे. नक्कीच याचा पाठलाग करायचा आहे. मैदानात उतरले संदीप पवार आणि सोबत वकील शेख दोघेही दिग्गज फलंदाज आहेत. इथे मात्र गोलंदाजीला गोपाळ मालक शेळके स्वतः गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची. वेळ घालवायचा नाहीये.
पहिला चेंडू आहे. नक्कीच संदीप पवार फलंदाजी करतायत. गोपाळ मालक शेळके गोपाळ मालक शेळके पहिला चेंडू. पहिला चेंडूवरती हा मोठा फटका हवेला कापत चिरत जातोय. खूप स्कोअर एवढा उत्तुंग असा दणदणीत कणकणीत युनिक स्पोर्ट्स सुपर एटचा षटकार. संदीप पवार या ठिकाणी फलंदाजी करताना नक्कीच एक अतिशय चांगला खेळाडू आपल्याला मैदानात खेळताना पाहायला मिळतो संदीप पवार. पुढला चेंडू घेऊन या ठिकाणी पाहूया गोपाळ मालक शेळके संदीप पवार साठी. यावेळेला संदीपच्या बॅट मधून फटका निघतोय मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक बाद होत आहेत. ओहो इथे मात्र सुंदर झेल घेतलेला संदीप पवार एक वादळ या ठिकाणी थांबवलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावा त्यांच्या बॅट मधून निघाल्या होत्या. इथे मात्र त्यांना रोखलेलं आहे. अनिल अनिल जफर सर बोलवत आहेत आपल्याला. जफर सरांना संपर्क करा. अनिल नवीन फलंदाज मैदानात जात आहेत. आसिफ नवीन फलंदाज. चला पटकन सामन्याला सुरुवात करायची. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोपाळ मालक शेळके सामना करतील आसिफ. खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना इथे मात्र मोठा फटका मारायचा विचार नक्कीच स्वीप करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र पाहतो आपण निर्धाव चेंडू नक्कीच टाकला जाईल. गोपाळ मालक शेळके यांच्या माध्यमातून 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 6 धावांवरती आपण पाहतो त्या ठिकाणी निवांत इथे मात्र आपण पाहतो तर नक्कीच आसिफच्या बॅट मधून एक निघतो डीप स्क्वेअर लेगला चौकार आणि 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 10 धावा. पुन्हा एक फटका आपण पाहतो तर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. नक्कीच या ठिकाणी पाहतो तर स्ट्रेट ड्राईव्ह लोफ्टेड शॉट जातोय. इथे मात्र 4 धावा निश्चित मिळतील. 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते. धावसंख्या जाऊन पुसते 14 धावा. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. आसिफच्या बॅट मधून निघालेला हा एक सुंदर फटका. चला व्यायाम बाहेर करायचा आहे. विषय थोडं विनंती आहे आपण व्यायाम बाहेर करायचा आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. नक्की चेंडू खाली यष्टिरक्षक येतात आणि हा दुसरा झटका. इथे मात्र एक षटकाचा खेळ संपतोय आणि एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 14 धावा. 31 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज आहे. हॅलो बाय.
पुढला चेंडू घेऊन या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी अमोल सोंडगे सामना करतील वकील शेख. ओहो, वकीलच्या वाटमधून एक मोठा फटका तो इथे जातोय हवा चिरत. चला बॉल द्यायचा पटकन पब्लिक. चला प्लेयर्स बॉल आणायचं जाऊन. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 20. फयाज भाई जंदोटी अपने घर जाते हुए बहुत देर से यहाँ पे परेशान होते हुए हो, शायद उनको कुछ तो डिमांड की जा रही थी और डिमांड पूरी कर नहीं सके. शायद कल वापस आएंगे, डिमांड के साथ आएंगे शायद कल. मैदानात पुन्हा एकदा 20 धावा होत आहेत 2 गडी बाद. दुसरं षटक प्रगती पथावरती वकीलच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय. ओहो, यावेळेला एक पुन्हा एकदा वकीलच्या बॅटमधून आपल्याला कव्हरच्या दिशेने फटका मारताना पाहायला मिळाला असता, मात्र चेंडू निसटलेला आहे, जाऊन विसावलेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र 20 धावांवरती खेळ थांबतोय. पाहूया पुढला चेंडू घेऊन गोलंदाजीला सज्ज होत आहेत अमोल आणि त्यांचा सामना करतील वकील. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि हा पाहूया एक आगळा वेगळा फटका खेळत होते. चांगला खेळ चालला होता, मात्र इथे मात्र थोडासा धक्का मिळतोय आणि तिसरा झटका. 20 धावांवरती वकील शेख बाधून तंबूत परततायत. मात्र गरज आहे ती 26 चेंडूंमध्ये 36 धावांची. चला टीम मिटिंग घेऊ नका, बॅटर पटकन जा. वसीम सौदागर अगर 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर त्यांना या ठिकाणी रोख 500 रुपये बक्षीस दिले जाईल गौस बागवान यांच्याकडून. आणि राधेंसाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस आहे स्कोररसाठी. त्यांनी जर टाईप जरी केलं 3 बॉलवर 3 छक्के तरी त्यांना गौस बागवान यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक दिलं जाईल. या ठिकाणी फलंदाजाला सुद्धा फायदा आहे आणि स्कोररला सुद्धा फायदा आहे. वसीम सौदागर मैदानात गेलेले आहेत. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अमोल सामना करतो वसीम. शॉर्टपिच चेंडू, बॅकफुटवरून पंच केलेला चेंडू, सन्मान दिलेला चेंडूला. आता आपण पाहतो कार्पेट शॉट खेळला गेलेला, शॉट मिड विकेटवरती क्षेत्ररक्षण होईल. या दरम्यान 1 धाव निश्चित पूर्ण केलेली. एका धावेने धावफलकावरती आपण धावसंख्या हलताना पाहतो 21 धावा. 3 गडी बाद 21 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. इथे मात्र आपण पाहूया प्रदीप नक्कीच फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीच्या मुख्य टोकाला आलेले आहेत. त्यांची साथ देण्यासाठी वसीम सौदागर दुसऱ्या टोकाला, अमोल सोंडगे या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. शॉटपुटचा चेंडू, पुल केलेला चेंडू, बाद ठिकाणा लागलेली आहे. फार साजेस असं सजवलं नाही फटका, मात्र चेंडूचा पाठलाग केला जाईल. पंचांकडनं मात्र या ठिकाणी पंचांकडे इशारा होतो तो 4 धावा. या 4 धावाने धाबुसंख्या मुसंडी मारते. धाबुसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबुसंख्या जाऊन पोहोचते 25. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गरज होती 31 धावांची. नक्कीच आपण पाहूया अमोल सोंडगे या ठिकाणी आतापर्यंत 1 षटक टाकलं, ज्याच्यामध्ये 11 धावा दिल्या. त्याचबरोबर पाहतो त्या अगोदर गोपाळ मालक शेळके यांनी 1 षटक टाकलं, त्यांनी मात्र या ठिकाणी 14 धावा दिल्या होत्या. एकूण 25 धावांचा खेळ झालेला. 25 धावा 2 षटका समाप्तीनंतर 3 गडी बाद तंबूत परतवलेले 3 गडी बाद आहेत. 2 षटकाचा खेळ संपलेला, 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे मात्र संघर्ष फारसा मोठा नाहीये, परंतु करावा लागेल. सुभाष केदार एक नामांकित गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत. पाहूया आपल्या संघासाठी काय गोलंदाजी करतील. तर आव्हान तसं पाहायला गेलं तर फार मोठं नाहीये, पण रोखण्याची क्षमता मात्र नक्कीच या फलंदाजांना गोलंदाजामध्ये आहे. आणि ती संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. हरळवाडी संघ त्या संघाचे कप्तान आहेत. नक्कीच त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बळावरती असे अनेक सामने त्यांनी विजयश्री खेचून सुद्धा आणलेले आहेत. इथे मात्र नक्कीच विजयश्री खेचून आणण्यासाठी समोरच्या संघामध्येच आपण पाहिलं तर अनुभवी आणि तगडे फलंदाज आहेत, जसे की वकील शेख एक नक्कीच चांगला फलंदाज तंबूत परतलेला आहे. ते जागा घेण्यासाठी वसीम सौदागर खेळपट्टीच्या मुख्य टोकाला खेळताना पाहायला मिळतोय. प्रदीप जगदाळे आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या टोकाला. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू खाली यष्टीरक्षक येतील. हा जलबाद. जी अवस्था समोरच्या संघाची होती तीच अवस्था या संघाची झालेली आहे. दोन्ही संघ अगदी समान नावेमधून प्रवास करतायत. मला वाटलं होतं की एखादी हा सामना जिंकू शकतील, मात्र एक क्रिकेटमधलं मी आतापर्यंत पाहिलेलं गणित पाहिलंय, जितकी धावसंख्या कमी असते
तितका दबाव जास्त असतो आणि तो अनुभवायला आपल्याला बऱ्याच सामन्यांमध्ये पाहायला मिळतो. जो दबाव या ठिकाणी या मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज समीर आयटम, या फलंदाजाकडे खूप मोठी ताकद आहे, खूप मोठी क्षमता आहे. हा खेळाडू एक मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. परंतु या ठिकाणी या मैदानामध्ये आता या सामन्यामध्ये त्याला थोडस आव्हान निश्चित आहे, कारण चेंडू शिल्लक 23, गरज आहे ती 31 धावांची. समीर आयटम आणि प्रदीप जगदाळे आपण पाहतो तर नक्की पीआरनी आपल्या सर्व चाहत्यांना आज थोडस नाराज केलेलं आहे. फारशी काही चमक दाखवू शकले नाहीयेत, धमक दाखवू शकले नाहीयेत. थोडेसे नाराज त्यांचे चाहता वर्ग या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र मैदानात बोलूया पुन्हा एकदा सुभाष केदार गोलंदाजीला सज्ज होताना, राईटम राऊंड द विकेटचा मारा करताना आणि सामना करतील त्यांचा समीर. सन्मान दिलेल्या चेंडूला नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इथं काय होईल पाहूया. सुलटी धाव आणि हे काय पाहतो आपण, एक गचा क्षेत्ररक्षण, त्याचा पुरेपूर आपल्याला पाहायला मिळेल जो फायदा करून घेतला जाईल. पंचांचा इशारा 4 धावा आणि इथे मात्र मुसंडी मारते धावसंख्या. या ठिकाणी पाहूया 30 धावा होत आहेत. पुढला चेंडू या ठिकाणी पाहूया सुभाष. पुढला चेंडू सुभाष. यावेळेला पाहतो आपण समीरच्या बॅट मधून एक मोठा फटका येतोय, गगनचुंबी, परंतु हा फटका जो आहे तो एक टप्पा चौकार. छक्का, 6 धावा. इथे मात्र रिव्हर्सचा फटका आहे, नक्कीच खेळला जाईल. इथे मात्र 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या मुसंडी मारते 39 धावा. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 3 चेंडूंचा सामना केलाय प्रदीपने. 14 धावांवरती खेळताना पाहायला मिळतं. 2 चौकार, 1 षटकार त्यांच्या बॅट मधून निघालेला आहे. इथं पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच चेंडू मात्र या ठिकाणी पाहूया 1 धाव निश्चित मिळेल. पंचांचा इशारा मला वाटतं या ठिकाणी नक्कीच लेग बाय जाईल आणि लेग बाय स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा. 16 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक आहेत या ठिकाणी. चला दोन्ही संघाचे कप्तान नाणेफेक करायला यायचं पटकन. सचिन सर, इथे मात्र बॅकफुटवरून सन्मान दिलेल्या चेंडूला मात्र या दरम्यान 1 धाव घ्यायला विसरले नाहीयेत. 1 धाव निश्चित मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 41. षटक संपतंय. 41 धावा या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. मंद्रुपचे सचिन, चला या लवकर इथे, पटकन या. मंद्रुपचे सचिन या लवकर. नवीन गोलंदाजीला आपण पाहूया या ठिकाणी कप्तानाने जबाबदारी कोणावर सोपवली आहे. नक्कीच नवीन गोलंदाज आहेत ते. बॉलर एक रन बोलता, 1 रन. 41 या ठिकाणी 41 धावा झाल्या. 3 षटक खेळ जमले. 4थं षटक प्रगती पथावरती गोपाळ मालक शेळके गोलंदाजी करतायत. यावेळेला हा फटका नक्कीच पाहूया. या ठिकाणी मात्र डिप्स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 धाव निश्चित मिळेल. या 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 17
आणि गरज आहे ती 14 धावांची. इथे मात्र आपण पाहूया एक सुंदर फटका आलेला आहे बॅट मधून. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 46. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. प्रदीप जगदाळे मात्र आपल्या बॅटचा चमत्कार या ठिकाणी दाखवत आहेत. 16 चेंडू 10 धावांची गरज. 16 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. सामना एक हाती जिंकण्याची शक्यता मात्र हरळवाडी संघ सुद्धा संघर्ष करतोय, मेहनत करतोय या ठिकाणी नक्कीच. 15 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. यानंतरचा उरलेला सामना हा 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. यावेळेला पक्का आपण पाहतो तर नक्कीच पंचांची इशारा 4 धावा आणि या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 धावा. 13 चेंडूमध्ये आता 6 धावांची गरज आहे. यानंतरचा उरलेला सामना बॅडलॅकचा निर्णय जर असेल तर तो निर्णय फक्त पंच घेतील. यानंतर उरलेला सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. नाणेफेक झालेली आहे. इथे मात्र आपण पाहूया नाणेफेकीचा कौल. या ठिकाणी मुन्ना मंद्रुबिलियन या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. इथे मात्र मोठा फटका येतोय. पंचांचा इशारा 6 धावा आणि चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं पटकन. बॉल द्या. चला फिल्डिंग लावून घ्या पटकन. मुन्ना मंद्रुबिलियन संघ पटकन आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दोन्ही संघांना एकच सूचना आहे, 4 षटक सामना असेल. विकेट गेल्यानंतर कुठेही टीम मिटिंग घ्यायची नाहीये. नेक्स्ट फलंदाज बॅटर संघाने तयार ठेवायचा आहे. आपल्याला कमीत कमी वेळामध्ये हा सामना उरकायचा आहे याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. इथे मात्र आपण पाहतो प्लेअर ऑफ द मॅच झहीद मोनिया पठाण या खेळाडूला या ठिकाणी हा सामनावीर पुरस्कार दिला जातोय. झहीद पठाण, तौफिक वस्ताद यांना मी या ठिकाणी नम्र विनंती करीन की आपल्या माध्यमातून मंचू सर आपल्याला ते विनंती केली जाईल आपण सुद्धा यायचंय. संदीप पवार कागल दे.